तर हाय, कशा आहात? बरे आहात ना? मी तुमच्या सर्वांची लाडकी सानू. तर स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर. तर काल मला काय वेळच भेटला नाही ब्लॉग काढायला, कारण की काल मी खूप थकले होते. माझे हातपाय वगैरे सगळं दुखत होतं, थोडंसं कणकणी वाटत होती, म्हणून मला काल काही जमलंच नाही ब्लॉग टाकायला. तर कशा आहात तुम्ही सर्वजण? मजेतच असताना. आणि परवाचा तुम्ही ब्लॉग बघितलाच असेल की ते गणपतीचा साजरा वगैरे. तर असं खूप छान आहे. तुमच्या पण घरी गणपती बसतो काही मला नक्की सांगा. आणि आता मम्मी तर नाही आहे, मम्मी गेलेली आहे, काकीकडं गेलेली आहे. आणि मला थोडंसं स्वयंपाक वगैरे करायला जायचं, स्वयंपाक करायला सांगितलं आहे. आणि मला लवकर क्लासला जायचं आहे. आणि मग आता क्लासला वगैरे जाऊन मग लेझिमच्या क्लासला जायचं आहे. तर शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघत राहा. लाईक, शेअर, कमेंट, सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला तुम्हाला दाखवते कसं आहे. तर सकाळी मी भात केला होता, पांढरा भात, म्हणून आता फक्त थोडीशी डाळ लावायची आहे. आणि आल्यावर ह्याची चटणी करायची आहे, कांदा टोमॅटोची चटणी करायची आहे. तर काल मला मला ब्लॉग करायला जमलं नाही. आणि खरोखर मला थोडंसं तापसारखं कणकणी आल्यासारखं वाटत होतं, म्हणून मी काही केलेलं नाही, ब्लॉग केला. म्हणलं आज करावा. आज माझी युट्यूबची फॅमिली बघत असतील वाट माझी. तुमच्या इथे पाऊस आहे का? आमच्या इथे तर आज सकाळपासून पडतोय, तुम्हाला काय सांगू. नुसतं पावसाने नको नको केले आमच्या इथं. आणि आता थोडंसं मला 5:30 वाजले, आता वाजलेत आहे 4:45. मला लवकर 5:30ला निघायचं आहे क्लासला. माझ्या लेझिमच्या क्लासला जायचंय मला आज. तुम्ही परवाचा शरण्याचा व्हिडिओ बघितलाच असेल ना. आज ती आली नाही, दिवसभर झालं, कारण की तिला पण थोडंसं या वातावरणामुळं तिला पण थोडंसं ताप आलेला आहे. म्हणून मग ती म्हणली की हे तिची मम्मी म्हणली की नको, तिला आज कुठेच पाठवायचं नाही, म्हणून तिला आज आणलं नाही मी. थोडंसं तिला पण नको का आराम. आमच्या घरातलं सारखं तिला असं हेच करतात, रडून देतात तिला आमच्या घरातले सारखं. आणि ती एवढी छान रडती ना रडायला लागल्यावर. मी तिखट डाळ बनवतीये, कारण की परवा मी वरण बनवलं होतं आणि काल मी मसूरची डाळ बनवली होती. तर आज मी तिखट डाळ बनवते. नुसतं डाळच करतोय आम्ही. उद्या बघू, उद्या सकाळी किंवा संध्याकाळी वांग्याची भाजी करायची मस्त. तुम्हाला नक्की रेसिपी दाखवते. खारं वांग कसं बनवायचं. खारं वांग्याची रेसिपी बघायची असेल तर मला नक्की कमेंट मध्ये सांगा. तुम्हाला दिसत नसेल कुकर, पण कुकर आहे इथे माझ्याकडे, हे बघा. तर माझ्या भावाने एक मोठं असं एक छान असं गिफ्ट दिलेलं आहे मला रक्षाबंधनला. ते ऑर्डर केलं होतं, पण लवकर काय आलेलं नाहीये, म्हणून ते काल आलेलं आहे. तर आज मी तुम्हाला नक्की दाखवेल की मला काय माझ्या भावाने गिफ्ट दिलंय ते. तुम्हाला पण आवडेल. तुम्हाला आवडलं का नाही मला नक्की कमेंट मध्ये सांगा. काय नाही, छोटसच आहे, पण माझ्यासाठी खूप मोठं आहे, कारण की मी आता सुरू केलेलं नाही. त्यामुळं मला असं खूप आनंद झाला होता की मला माझ्या भावाने ते गिफ्ट दिलं होतं. म्हणून त्याला रक्षाबंधनला काही जमलं नाही, कारण की का ऑर्डर केलं होतं ना, तर ते आलंच नाही लवकर. म्हणून मग तो म्हणला जाऊ दे, थोडासा उशीर होईल पण येईल ना तुला. तर मग ते आलेलं आहे, काल आलेलं होतं. तर आज तुम्हाला दाखवते काय आलेलं आहे. थोडंसं पाणी टाकते. पाणी घेत होतो मी. नवीन कुकर असल्यामुळे काय लगेच होती डाळ. आणि आमचा आधीचा कुकर होता ना, त्याला कमीत कमी 10 मिनिटं लागायची. 10 मिनिटं, आणि ह्याला 5 मिनिटात लवकर होतो. ते बरं पडतं लवकर झालेलं. मला भाकरी करायला सांगितल्यात, बट बघू, मी नाही करणार, खूप मला कंटाळा आलेला आहे.
आमच्या बिल्डिंगमध्ये गणपती बसलाय. तुमच्या पण बिल्डिंगमध्ये गणपती बसलाय का मला नक्की कमेंटमध्ये सांगा. तर खूप कणीस खाऊ वाटलं होतं मला, म्हणून मम्मीने कणीस पण आणलेलं आहे. पण आता ते कधी खाऊ, उशीर तर झालेला आहे मला बरं का. आत्ता वाजलेले 5. उद्या होते. आज माझे पप्पा घरी आहेत कारण की भाऊ गेलेला आहे माझा, फिरायला गेलेला आहे माझा भाऊ. थोडंसं व्हिडिओ काढायला जमलंच नाही. जाऊ दे, आपण काही हरकत नाही. तिने काल 6 समोसे आणले होते. 6 समोसे आणले होते, ते पण खूप छान होते समोसे कालचे पण. आणि काल नेमका आत्या आली आणि व्हिडिओ काढायला जमलंच नाही. म्हणलं थोडंसं काढ. जेव्हा मी आजारी असते ना तेव्हाच आले होते. मागच्या वेळेस पण आत्या आली होती, थोडंसं मला कणकणी झाली होती. आणि यावेळेस पण आत्या दुसरी आत्या आली होती. त्यामुळे जाऊ दे, एवढं काय नाही. तर कधी होते कुकर आमचा. तुम्ही चहा पिले का नाही मला सांगा. आणि तुम्ही आज काय स्वयंपाक बनवणार आहात ते पण सांगा मला. तुमच्या बिल्डिंग मध्ये गणपती बसतो का? आज मम्मीने ठरवलं होतं की खाली मोदक द्यावं, पण अजून मम्मीच आलेली नाही. मोदक कसं करू मी? मला मोदक येत नाही बरं का. म्हणजे थोडंसं युट्यूबला बघून केलं तर येईल, पण वेगळंच काहीतरी झालं तर. प्रसाद तर प्रसाद असतो, पण बघू. मला तसं वाटते शिरा वगैरे करावं, पण शिरा जास्त नसतो ना. शिरा फक्त सत्यनारायणच्याच पूजेला असतो ना. मम्मीने सकाळी खारी आणली होती, तर मी खारी वगैरे खाऊन मस्त झोपले. आणि आज मला खूप लेट झालं उठायला. आज मी 2ला उठले. म्हणजे मी सकाळची लवकर उठते, लेझिम खेळायला जाते आणि त्यानंतर परत आल्यावर मग थोडंसं आंघोळ बिंघोळ करते, काम बिंग करते, परत झोपते. डायरेक्ट 2ला उठले आज. मग थोडासा व्हिडिओ वगैरे काढला आणि मग आता थोडंसं स्वयंपाक करायचं, कारण की मेसेज आला आहे ग्रुपला आमचा. तर सर्वांनी लेझिम खेळायला या म्हणून जावं लागेल आम्हाला सर्वांना. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुम्ही. आता कधी जाते. आता कुकर झाल्यावरच मी जाऊ शकते लवकर. आणि मम्मी कधी येते, कारण की पप्पा घरातच आहेत माझे. काय नाही एवढं, आमचे पप्पा घरात आहेत असतात. असं मस्त मुंबईला गेलेले आहेत गणपतीचं दर्शन करायला. आणि मला पण जायचं होतं, पण पाऊस, परत घरातली कामं, परत क्लास असतो, त्यामुळे मग म्हटलं की मला नाही जायचं. तर आता डाळ झालेली आहे. आता परत आमच्या घरी पित्र पण आहे. तुमच्या घरी पित्र असतं का? सर्वांच्याच घरी असतं, असं नाहीये की तुमच्याच घरी. माझ्या घरी पण आहे पित्र. गणपती झाल्यावर पित्र आहे आमच्या घरी. तर आता खूप थंडी वाजते म्हणून मी जर्किंग घालते. कारण आमच्या घरात तर एवढी थंडी वाजते ना, आमच्या पायात सुद्धा चप्पल असते. ती थोडंसं मऊवाली असते ती चप्पल, ती घालतो. आता कधी होतं कुकर काय माहित नाही मला. मोठ्या गॅसवर ठेवते म्हणजे कळेल. माझी चिकन 65ची रेसिपी कशी होती? एवढे छान झाले होते ना, मी तर खूप खाल्ले पोट भरून. फक्त थोडंसं खूपच तिखट झालं होतं माहिती का. असं छान झालं होतं, फक्त खूपच तिखट झालं होतं म्हणून जाऊ द्या. तर फायनली आता सगळं झालेलं आहे माझं. आणि थोडंसं एक कुकरची शिट्टी वगैरे बाकी आहे. तर आता बघू. आता क्लासला पण जायचं आहे, कारण की 5:12 झालेले आहेत. आता जाते क्लासला वगैरे. नंतर येईल मी 6:30पर्यंत येऊन जाईल. मग थोडंसं तर आत्ताच व्हिडिओ सोडून टाकते. नंतर ना काय होतं माहिती का, टाकायचंच मी विसरून जाते, त्यामुळं नको वाटतं. तर कसं वाटलं आजचा माझा व्लॉग? तर लाईक, शेअर, कमेंट, सबस्क्राईब करायला विसरू नका. नेक्स्ट ब्लॉगला नक्की भेटू आपण. आणि मी लाईव्हला येऊ का हे तुम्ही मला नक्की कमेंटमध्ये सांगा. मी आज रात्री किंवा उद्या रात्री मी नक्की लाईव्हला येईल. बाय.